नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चेसाठी विषय निवडलाय अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीचे मॉडेल. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये जवळपास 86% शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे अत्यंत अल्प अशी जमीन आहे, कमी क्षेत्र आहे शेतीसाठी. आपण राज्याचा विचार केला तर आपल्या राज्यामध्ये जवळपास 73% शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मंडळी, अल्पभूधारक शेतकरी तर आहेतच जास्त प्रमाणात, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये मुख्यत्वे कोरडवाहू शेती केली जाते. आणि कोरडवाहू शेती म्हणजे फक्त संकट आणि संभाव्य धोके तर भरपूर आहे. आपल्याला कल्पना आहे की सततचा पडणारा दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, जागतिक तापमान वाढ या संकटातून कोरडवाहू शेतकरी हा शेती करत असतो. आणि या माध्यमातून त्याला शाश्वत कृषी उत्पादन मिळत नाही, आर्थिक नफा मिळत नाही, बाजारभावाचं पण आपल्याला कल्पना आहे की बाजारात काय घडतं. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जर एखादा पूरक व्यवसाय केला तर थोड्याफार प्रमाणामध्ये त्याला आपलं आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यात मदत होते. पण मंडळी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने गेली 5 वर्ष एका विषयावर संशोधन केलं. आर्थिक नफा मिळेल आणि त्याचं आर्थिक नुकसान होणार नाही, म्हणजे अवकाळी पाऊस जरी झाला किंवा थोडासा दुष्काळ जरी पडला तरी शेतकरी त्यात तग धरून राहू शकेल. मंडळी, हे मॉडेल काय, या मॉडेलचे फायदे काय, विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नेमकं काय केलं हे कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. आणि याविषयी अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर भरत रासकर. डॉक्टर रासकर सर हे एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हा प्रकल्प आहे, तिथे प्रमुख शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत. राहुरीला, नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर रासकर सरांचं हे जे मॉडेल विकसित त्यांनी केलं आहे, यामागे प्रचंड कष्ट आहेत, संशोधन त्यांनी केलं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सुगी, जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं मासिक आहे, शेतकऱ्यांसाठी ॲग्रोवनसारखा पेपर आहे आणि शेतकरी मासिक आहे आपलं. या माध्यमातून सतत सरांनी याविषयी लिखाण केलं आहे आणि शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं आहे, शेतकऱ्यांनी याविषयीची माहिती दिली आहे. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, आपला प्रोग्राम लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. शेतकरी बघत असतात, प्रश्न विचारत असतात, तर त्यांना आपण पहिले फोन नंबर सांगूया, म्हणजे ते थेट तुम्हाला फोन करून प्रश्न विचारू शकतील. म्हणजे आमचे फोन नंबर नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा शेड्यूल फिरवायचा आहे अगोदर. सर, एक प्रश्न, जे आपण अनोखं मॉडेल तयार केलं आहे सर, आता हे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तयार केलं आहे, म्हणजे ज्यांच्याकडे अत्यंत कमी जमीन आहे. सर, हा विचार महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मनात केव्हा आला की अशा प्रकारचं मॉडेल करायला पाहिजे ज्यातून शेतकऱ्याला काही ना काहीतरी आर्थिक नफा मिळेल? कधी हा विचार आला? साधारणपणे 2010-11ची परिस्थिती आहे, ज्यावेळेला शेतकरी नुसतंच शेतामध्ये पिके घेत होता. आणि हे पिकं घेत असताना शेतीमधले जे धोके आहेत, आताच आपण चर्चा केलेली आहे की अवकाळी पाऊस आहे, दुष्काळ आहे, गारपीट आहे, अतिवृष्टी आहे, यामुळे ही पिकं फेल जाण्याची जी संभावना आहे ती जास्त होती. आणि शेतीचं उत्पादन तर वाढलंच पाहिजे, म्हणून नुसतंच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा शेतकऱ्यांना काहीतरी आपण दिलं पाहिजे. म्हणून शेतीपूरक जे व्यवसाय आहेत याच्यामध्ये मग पशुपालन आहे, शेळीपालन आहे, मेंढीपालन आहे, वऱ्हापालन आहे, त्याचप्रमाणे फळबागा आहेत, भाजीपाल्याची पिकं आहेत, फुलशेती आहे, शेतीला पूरक असे जे आपण व्यवसाय म्हणतो, मत्स्य व्यवसाय आहे, मशरूम प्रोजेक्ट आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो व्हॅल्यू ॲडिशन, जे अलीकडच्या काळामध्ये म्हणतो की मूल्यवर्धित असे आपल्याला प्रक्रिया उद्योग केले पाहिजेत. तर असे वेगवेगळे घटक आहेत. आणि शेतकरी ज्या भागामध्ये राहतात त्या ठिकाणची जमीन, त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणची बाजारपेठ, या सगळ्या बाबींचा विचार केला पाहिजे. विशेषतः जमिनीची सुपीकता आणि त्या कुटुंबाचं त्याचं जे त्याच्या कुटुंबासाठी प्रामुख्याने सकस आहार, संतुलित आहार, ज्याच्या माध्यमातून या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील, ह्या शेतकऱ्याची कौटुंबिक जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांना हे काहीतरी मॉडेल दिलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आम्ही काय केलं की जे अल्प आणि अत्यल्प उधारक शेतकरी आहेत, ज्याच्याकडे साधारणपणे 1 हेक्टरपेक्षा कमी शेती आहे, या शेतकऱ्यांना काहीतरी मॉडेल आपण दिलं पाहिजे, अशा प्रकारचं आम्ही एक मॉडेल विकसित केलेलं आहे. सर, आता आपण सांगितलं की कोरडवाहू शेती करताना खरंच खूप संभाव्य धोके असतात, आव्हानं असतात, पण अशा परिस्थितीत पूरक व्यवसाय केला पाहिजे असं आपण म्हटलं आहे. पण सर, आता महत्त्वाचा विषय की जेव्हा आपण एकात्मिक शेती पद्धती म्हणतो तर सर याचा नेमका अर्थ काय? एकात्मिक शेती पद्धती म्हणजे नेमकी एक ही साखळी पद्धतीची शेती आहे.
एक पीक किंवा त्यापासून मिळणारं उत्पादन हे दुसऱ्या घटकासाठी उपयोगी पडलं पाहिजे. जर उदाहरण जर घ्यायचं झालं आपण तर की आपण डेअरीचा व्यवसाय करतो. डेअरीचा व्यवसाय करत असताना जर चारा पिकं घेतली तर जनावरांसाठी या चाऱ्याचा उपयोग होतो आणि या जनावरांपासून जे शेण आणि मलमूत्र मिळतं ते जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोगतो. त्याचप्रमाणे मत्स्य प्रकल्प असेल त्या ठिकाणी सुद्धा या शेणाचा वापर केला जातो. आणि या शेततळी जे आहेत तर या शेततळ्यातून सुद्धा ठिबक सिंचन किंवा पाण्याचे व्यवस्थापन केलं जातं. म्हणजे जे सर्कल जर आपण पाहिलं की ही साखळी पद्धतीची शेती आहे, एकमेकाला पूरक अशी आहेत. म्हणजे एका पिकाचे इनपुट जे म्हणतो आपण, एकाचे आउटपुट दुसऱ्याला इनपुट म्हणून त्याचा उपयोग झाला पाहिजे. अशा प्रकारची ही शेती आहे, ही केली पाहिजे. अशा प्रकारेच आपण पशुपालन, शेळीपालन किंवा मेंढीपालन, विशेषतः बागायत आणि कोरडवाहू भाग याचा विचार जर केला तर आपण अशा प्रकारे 2 भागामध्ये 2 मॉडेल तयार केलेली आहेत. सर, आता हे अनोखं मॉडेल तयार करताना प्रामुख्याने कोणत्या घटकांचा विचार करण्यात आलाय, कोणत्या बाबींचा विचार करण्यात आलाय? आता या बाबी ज्या आहेत विशेषतः आता मी बोललेलंच आहे की शेतकऱ्याकडे जी साधन सामुग्री आहे त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्याची बाजारपेठ काय आहे, त्याच्या मालाला मिळणारा जो भाव आहे, असं शेतीमाल जवळच्या मार्केटमध्ये त्याला विकता येईल का, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. विशेषतः समजा शिर्डीसारखा शेतकरी आहे त्या ठिकाणी फुलशेती करता येईल का? शिर्डीच्या मार्केटमध्ये पेरूची फळांची मागणी जास्त आहे, मग त्या बागेला जास्त त्या ठिकाणी आपल्याला लावता येईल का? अशा प्रकारे साधारणपणे आम्ही जे मॉडेल तयार केलेले त्याच्यामध्ये 72% क्षेत्र जे आहे ते पिकांखाली ठेवलेलं आहे, 20% क्षेत्र हे फळबागासाठी ठेवलेलं आहे. सर, यासंबंधी आपला काही चार्ट वगैरे आहेत आपल्याला लॅपटॉपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवता येईल? तर निश्चितच आपण हा जर स्लाइड शो जर पाहिला तर त्याच्या माध्यमातून आपल्याला हे मॉडेल दिसतंय की याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे की 72% क्षेत्र आहे, त्यातले त्याचे 4 प्लॉट पाडलेले आहेत. पहिल्या प्लॉटमध्ये काय केलेलं आहे, 30 गुंठ्याचं क्षेत्र आहे. सोयाबीन नंतर त्याच्यामध्ये गहू घेतलेला आहे, गव्हानंतर भेंडी घेतलेली आहे. असे खरीपात, रब्बी हंगामात आणि उन्हाळ्यात असा हा पहिला प्लॉट घेतलेला आहे. दुसरा प्लॉट जो आहे तो 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. याच्यामध्ये आपण खरीपामध्ये मका घेतलेली आहे, रब्बी हंगामात कांदा घेतलेला आहे, उन्हाळ्यामध्ये मूग घेतलेला आहे. तिसरा जो प्लॉट आहे तो 10 गुंठ्याचं क्षेत्र आहे, खरीपात बाजरी घेतलेली आहे, रब्बी हंगामात हरभरा घेतला आहे आणि उन्हाळ्यामध्ये चवळी घेतलेली. अशा प्रकारे आपण हे 60 गुंठ्याचं नियोजन केलं आहे. 2 गायी आपण पाळलेल्या आहेत, त्या गायींच्या चाऱ्याचा एक प्रश्न आहे, त्याचं एक नियोजन केलेलं आहे. त्याकरता लसूण घासासाठी 10 गुंठे क्षेत्र ठेवलेलं आहे आणि आपले संकरित नॅपियर आहे त्याचं 1-2 गुंठे क्षेत्र आहे. तर अशा प्रकारे 12 गुंठे क्षेत्र हे चारा पिकाखाली ठेवलेले आहे. सर एक फोन घेऊया. नक्कीच. नाशिकहून देवाजी गायकवाड काय विचारू इच्छितात? विचारा देवाजी. हॅलो देवाजी, आवाज येतोय आमचा? हॅलो, हा विचारा देवाजी, आवाज येतोय, विचारा. साखळी शेती म्हणजे कशी, नेमकी कशी करायची काय? बरं, विचारू सरांना. सर, त्यांनी विचारलं की साखळी शेती म्हणजे नेमकं काय? आता साखळी शेती म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जनावरांच्या पासून जे आपल्याला शेण मिळतंय, मलमूत्र मिळतंय, ते पुढे आपण चारा पिकाला किंवा इतर पिकांना त्याचा उपयोग करतो. हीच पिकं जी आहेत त्यांचा चाऱ्यासाठी आपण वापर करतो, विशेषतः चारा पिकांची. इतर पिकं जी आहेत त्यांचे जे टाकाऊ पदार्थ आहेत त्याचा आपण गांडूळ शेतीसाठी उपयोग करतो आणि या गांडूळ खतामधनं जे आपल्याला खत मिळते ते पुन्हा आपण पिकासाठी वापरतो. म्हणजे एकमेकाला पूरक अशी ही शेती आहे, याला एक साखळी पद्धतीची शेती म्हणली जाते. बरोबर. सर, आता मला एक प्रश्न आता कारण आपण ज्या स्लाइड्स दाखवल्या मी आता बघितल्या की याच्यामध्ये पीक चक्र जे आहे म्हणजे ज्याला आपण इंग्रजीत क्रॉप रोटेशन म्हणतो, तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तर बऱ्याच वेळा कोरडवाहू शेती करत असताना शेतकऱ्याला हे कळत नाही की खरीप हंगामामध्ये नेमकं कोणत्या पिकांचा अवलंब केला पाहिजे, कारण बऱ्याच वेळा आता पावसाचा पण भरोसा नसतो. यावर्षी फॉर्च्युनेटली खूप चांगला पाऊस पडतोय सर्वत्र, तर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण पीक चक्र, क्रॉप रोटेशन, नेमकं पीक चक्र करत असताना शेतकऱ्यांनी काय दखल घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे? विशेषतः पीक चक्रामध्ये कडधान्याची पिकं, धान्याची पिकं, तेलबियाची पिकं ही सगळी पिकं त्या ठिकाणी पीक चक्रामध्ये आली पाहिजेत. विशेषतः डीप रूटेड म्हणतो आपण, खोल मुळं असलेली पिकं, उथळ मुळं असलेली पिकं, त्याचप्रमाणे कडधान्याची आणि धान्याची पिकं ही रोटेशनमध्ये आली पाहिजेत, जेणेकरून जमिनीची सुपीकता आहे ती टिकली पाहिजे. म्हणजे एक जे पीक आहे ते खोल थरातून अन्नद्रव्य घेते, दुसरे ते वरच्या थरातून अन्नद्रव्य घेते आणि हे सर्व थरातून अन्नद्रव्य घेतल्यामुळं जमिनीची जी सुपीकता आहे, अन्नद्रव्य घेण्याचा जो पिकांचं हे आहे, तर अशा प्रकारे ही जी पिकं आहेत पीक चक्रामधली ती आपण घेऊ शकतो आणि जमिनीची सुपीकता पण टिकून राहू शकते. विशेषतः पीक चक्रात जर पिकं घेतल्या, पिकावर जे कीड आणि रोग पडतात यांची जी
पुढची वाढणारी जी पिढी आहे याच्यामध्ये थोडासा ब्रेक पडतो, म्हणजे आपण नियंत्रण होतं, पिकाचं आपण संरक्षण करतो, तणांचाही काही प्रमाणात आपण बंदोबस्त या पीक चक्राच्या माध्यमातून करू शकतो. सर, आता एका साध्या सोप्या भाषेत जर मला प्रश्न आपल्याला एक विचारायचा या बाबतीमध्ये, तर जसं खरीप हंगाम आहे, नंतर रबी हंगाम आहे म्हणजे हिवाळा आहे, आणि नंतर उन्हाळा आहे. तर आता आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, मराठवाड्याचा विचार केला, विदर्भाचा विचार केला, तर किंवा कोकणाचा विचार केला, तर साधारणतः काय पॅटर्न असतो याचा, की खरीपात या पिकांची लागवड झाली पाहिजे, रबीमध्ये या पिकांची लागवड झाली पाहिजे, आणि उन्हाळ्यात या पिकांची लागवड झाली पाहिजे? विशेषतः आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला हो, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पठारी प्रदेश आहे, कोरडवाहू प्रदेश आहे, आणि काही ठिकाणी जर आपण विचार केला तर घाटमाथ्याचा काही भाग पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो. विशेषतः त्या भागामध्ये घाटमाथ्यावर जर आपण पाहिलं तर इगतपुरी सारखा, लोणावळ्यासारखा किंवा आपल्या वडगाव मावळ सारखा जो भाग आहे त्या ठिकाणी भाताचं पीक हे मुख्य आहे, म्हणजे भाताच्या पिकावर आधारित शेती केली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात जरी आपण पाहिलं सांगली, सातारा, कोल्हापूर या टप्प्यामध्ये ऊसाच्या लागवड मोठ्या प्रमाणात होईल, म्हणजे ऊसाच्या पिकावर आधारित शेती, म्हणजे मुख्य पीक हे ऊस असेल, पण ते रोटेशन मध्ये जे आहे पीक चक्रामध्ये ऊसानंतर आपल्याला सोयाबीन घेता आला पाहिजे, गहू घेता आला पाहिजे, अशा प्रकारे शेती केली पाहिजे. आणि कोकणाचा जर विचार केला तर तिथं सुद्धा आपण भातावर आधारित शेती आहे, नारळाची शेती आहे, आंबा आहे, चिक्कू आहे, म्हणजे फळपिकं जी आहेत, विशेषतः आपल्या भागात येणारी फळपिकं जी आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये, याच्यामध्ये आंबा आहे, चिक्कू आहे, त्याचप्रमाणे डाळिंब आहे, सीताफळ आहे, अंजीर आहे, सीताफळ आहे, पपई आहे, अंजीर आहे, म्हणजे या पिकांना पाणी कमी लागते. हो, पण खात्रीशीर जर पाणी पहिल्या 2 वर्षाकरता जर मिळालं तर आपण चांगल्या प्रकारे. सर, एक फोन घेऊया. पंढरपूरहून प्रतीक शिंदे काय विचारू इच्छितात? प्रतिकराव विचारा. आपलं 2 एकर क्षेत्र आहे, मग त्याच्यासाठी कुठलं मॉडेल? 2 एकर क्षेत्र आहे प्रतिकराव, ते कोरडवाहू की सिंचनाची पण सोय आपल्याकडे? सिंचन आहे का, पाणी आहे आपल्याकडे? हो, पाणी आहे ना. 2 एकर आहे जमीन आणि पाणी सुद्धा आहे. खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय सर. आपल्यासोबत आहेत, सरांकडून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया. पण मंडळी, त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीचे मॉडेल, आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर भरत रासकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पामध्ये ते कार्यरत आहेत. राहुरीहून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले आहेत, आपल्यासोबत आहेत. सर, ब्रेकपूर्वी एक फोन आला होता प्रतीक शिंदे पंढरपूरहून, आणि त्यांनी विचारलं होतं की 2 एकर शेती आहे, सिंचनाची पण व्यवस्था आहे, म्हणजे पाणी असं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यांनी असं विचारलं की हे मॉडेल त्यांना कसं राबवता येईल आणि यातून कसा आर्थिक नफा मिळवता येईल, साधारण असा प्रश्न होता. तर शेतकरी मित्र हो, प्रामुख्याने पंढरपूरचे जे शेतकरी आहेत त्यांनी जो प्रश्न विचारला, तर हे सोलापूर जिल्ह्यामधील शेतकरी आहेत. तर आम्ही जे मॉडेल तयार केलेलं आहे ते मॉडेल त्यांना त्या ठिकाणी वापरता येईल. की पहिला प्लॉट हे साधारणपणे 30 गुंठ्याचा आहे. खरीपात त्यांनी सोयाबीन घ्यावं. रब्बी हंगामात स्लाइडमध्ये आपण दाखवले गहू, पण सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीचं पीक चांगलं येतंय, तर सोयाबीन नंतर ज्वारीचं पीक घ्यावं. या ठिकाणी उन्हाळ्यात आम्ही भेंडी सांगितलेली आहे, तर भेंडीच्या ऐवजी त्यांना त्या ठिकाणी भाजीपाल्याचं पीक घेता येईल. दुसरा जो प्लॉट आहे साधारणपणे 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. खरीपामध्ये मका घेतलेली आहे, रब्बी हंगामात कांदा घेतलेला आहे आणि उन्हाळ्यात मूग घेतलेला आहे. सर, आपल्याला ही स्लाइड दाखवता येईल? ही स्लाइड आपण शेतकरी पाहू शकता. आणि हीच 20 गुंठ्यामध्ये जी पिकं आपण सुचवली आहेत ही नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल. अशा प्रकारे 50 गुंठ्याचं नियोजन झालेलं आहे. तिसरा जो प्लॉट आहे 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. या खरीपामध्ये सोलापूर जिल्हा आहे तुमचा, खरीपामध्ये विशेषतः जरी चाऱ्याचं पीक घेतलं तरी चालू शकतं, किंवा ते क्षेत्र खरीपात पट ठेवा, रब्बी हंगामात हरभरा घ्या आणि उन्हाळ्यामध्ये चवळी घ्या. सोलापूर प्रमाणेच आमचं पंढरपूरला एक कृषी संशोधन केंद्र आहे. त्या ठिकाणी चवळीचे पंढरी आणि विठाई, म्हणजे हे जे आहे तर फुले पंढरी आणि फुले विठाई अशा 2 प्रकारच्या चवळीच्या जाती आहेत, चांगले उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. यांची जर त्या ठिकाणी त्यांनी लागवड केली तर 10 गुंठ्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल. त्याचप्रमाणे चारा आहे. त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः म्हशीचं पालन जे आहे ते जास्त प्रमाणात केलं जातं. म्हशीच्या दुधाला मागणी जास्त आहे, त्यामुळे गाईच्या ऐवजी जर त्यांनी त्या ठिकाणी 1 म्हैस जर ठेवली आणि 10 शेळ्या जर ठेवल्या तर त्यांचं जे मॉडेल आहे चांगल्या प्रकारे 2 एकरावर मॉडेल करता येईल. चाऱ्यासाठी सुद्धा साधारणपणे 10 ते 12 गुंठे क्षेत्र चाऱ्यासाठी ठेवता येईल. अशा प्रकारे 12 गुंठे क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे या 8 गुंठ्यामध्ये आपल्याला सांगितलं की पशुपालन आहे, शेळीपालन आहे, आणि त्याचप्रमाणे जर कोंबडी पालन सुद्धा जर करता आलं तर
होऊ शकेल. या सर प्रकारे शेती करता महत्वाचं म्हणजे पंढरपूरहून त्यांनी प्रश्न विचारला म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबाची लागवड ते करू शकतात नक्कीच, ठिबक नक्कीच, सिंचनवर नक्कीच. आणि पंढरपुरी म्हशी सुद्धा ते ठेवू शकतात या कार्यक्रमाअंतर्गत. सर एक नक्कीच, फोन नक्कीच. घेऊया. हां. बारामतीवरून तानाजी कोंढाळकर काय विचारू इच्छितात. तानाजीराव विचारा. नमस्कार. मला असं विचारायचं होतं हो विचारा. की सीताफळ आणि पेरूची बाग मला लावायची आहे आता. हो तर सीताफळ आणि पेरू. हा, तर त्याचं उत्पन्न चालू होईपर्यंत त्याच्यामध्ये शेवग्याचं आंतरपीक घेतलं चालेल का? बरं आपण विचारूया सरांना. सर त्यांनी सांगितलं की सीताफळ आणि पेरूची लागवड करायची आणि सुरुवातीची वाढ होत असताना त्यामध्ये आंतरपीक म्हणून शेवग्याची लागवड त्यांना करायची इच्छा आहे. तर हे होऊ शकतं का तांत्रिकदृष्ट्या? तर दोन प्रकार आहेत यामध्ये. सीताफळाची जी बाग आहे ती साधारणपणे 5 मीटर बाय 5 मीटर अंतरावर घेता येते. आणि डाळिंबाची बाग मला वाटतं पेरू विचारला पेरूची सर. बाग जी घ्यायची आहे हां. तर पेरूची बाग सुद्धा आपल्याला या ठिकाणी 5 बाय 5 मीटर अंतरावर घेतील. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सीताफळाची बाग आणि पेरूची बाग या दोन्ही बागा घेतलेल्या आहेत. आणि यामध्ये पेरूमध्ये सुरुवातीची 2 वर्ष किंवा सीताफळामध्ये सुद्धा सुरुवातीची 2 वर्ष जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला 2 झाडाच्या मधल्या अंतरामध्ये शेवग्याचं झाड घेणं शक्य आहे. आणि शेवग्याचे जे पीक आहे मात्र त्या अल्प कालावधीमध्ये साधारणपणे 2.5 ते 3 वर्षानंतर हे पीक काढून टाकावं. सर यामध्ये असं पण करता येईल की पेरूची आणि सीताफळाची जी बाग आहे त्याच्या बांधावर जर बाउंड्रीवर आपण असं म्हणतो की बाउंड्रीवर जर त्यांनी शेवग्याची लागवड केली एका रोमध्ये आणि थोडंसं ठिबक सिंचन जर त्याला केलं, जर सिंचन त्यांच्याकडे असेल तर परमनंटली त्यांना शेवग्याची झाडं पण ठेवता येतील, पेरूची बाग पण ठेवता येईल आणि सीता पण ठेवता येईल. आता अलीकडच्याच काळामध्ये पेरूची घनपद्धतीने लागवड आपण सुचवलेली आहे. मिडो ऑर्चर्ड. मिडो ऑर्चर्ड सुचवले आहे. हो. या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी ही आंतरपिकापेक्षा जर मिडो ऑर्चर्ड पद्धतीने जर पेरूची लागवड केली आणि शेताच्या बाउंड्रीला शेवग्याची लागवड केली तर निश्चितच पेरूपासूनही जास्त फायदा होईल आणि शेवग्यापासूनही फायदा हो होऊ शकतो. आणि साधारणतः 5 ते 6 फुटावर 2 झाडातील अंतर आणि 2 रोपातील अंतर पेरूचं 6-6 फूट ठेवून सुद्धा जर आपण 2.5 मीटर अंतरावर जर आपण लागवड केली 6 फुटावर जर लागवड केली तर आपण एकरामध्ये साधारण 1100 झाडं बसतात आणि त्याची उत्पादकता जी आहे आपल्याला आश्चर्य वाटेल 40 ते 50 टन पेरूचं उत्पादन एका एकरातून मिळतं आणि त्याचं व्यवस्थापन फार सोपं होऊन जातं कारण झाडं आपण छोटी ठेवतो, बुटकी ठेवतो, त्यामुळे फवारणी सोपं होऊन जाते, खत व्यवस्थापन सोपं होते, याला मजूर कमी लागतात आणि उत्पादकता खूप चांगली आहे. त्यामुळे घन लागवड आपण करायची पेरूची, सरांनी सांगितल्याप्रमाणे मिडो ऑर्चर्ड, नंतर आपण सांगितल्याप्रमाणे सीताफळाची लागवड करा. तर घन लागवड केल्यामुळे आपल्याकडे अतिरिक्त क्षेत्र उरणार आहे ज्याच्यामध्ये आपण शेवग्याची लागवड करू शकता. सर आता एक मला प्रश्न विचारायचा आहे की सर फलोत्पादन आपण जेव्हा म्हणतो बरोबर की आपल्या मॉडेलमध्ये फलोत्पादन पण आहे. जसं आता पंढरपूरहून एक फोन आला तर आपण त्यांना सांगितलं की तिकडे डाळिंब छान होतं तर तुम्ही डाळिंब करा. राहता किंवा शिर्डी जवळपास नाशिक जिल्ह्यातल्या जवळ नगर जिल्ह्याच्या तिथे आपण सांगतो की पेरूची लागवड करा. सर आता फलोत्पादनाचा विचार करताना हवामानाचा विचार करणं गरजेचं आहे या मॉडेलमध्ये की आपण कोणत्याही फळझाडांची लागवड करू शकतो? विशेषतः फळझाडांची मागणी किंवा फळांची मागणी याची बाजारपेठ जी आहे त्याप्रमाणे आपल्याला फळांची निवड करावी लागेल. त्याचप्रमाणे हवामानाचा विचार करावा लागेल, जमिनीचा विचार करावा लागेल आणि उपलब्ध ओलिता जे आहे म्हणजे पाण्याची जर सोय असेल तर त्या प्रकारे फळझाडांची निवड करावी लागेल. समजा आंबा आणि चिक्कू आहे यांना सुरुवातीच्या काळामध्ये 2 वर्ष जे आहे की पाणी देणं गरजेचं आहे म्हणजे बाग त्या ठिकाणी आपल्याला उभी करता आली पाहिजे. त्याकरता आंबा आणि चिक्कू घेता येईल. जर पाण्याची पुरेशी सोय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डाळिंब आणि पेरू ही पिकं घेता येईल, बागायती पिकं घेता येतील बागायती. आणि त्याशिवाय जर अजून थोडंसं पाणी जर बऱ्यापैकी असेल तर पपईची सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तैवान पपईची लागवड करू शकतो ठिबक सिंचनवर आपण. तैवान पपई 6 महिन्यामध्ये तयार होती ती ठिबक सिंचनावर सुद्धा ही करता येईल. सर एक फोन घेऊया. यवतमाळहून हिम्मत भगत काय विचारू इच्छितात? विचारा हिम्मतराव, विचारा. हिम्मतराव आवाज येतोय? हो. हा विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार. हॅलो. विचारा, आवाज येतोय. हा मी हिम्मत भगत यवतमाळवरून बोलतोय. माझ्याकडे खडकाळ जमीन आहे तर मला गोटपाम टाकायचं आहे, त्या संदर्भात मला थोडंसं मार्गदर्शन हवं होतं. हो हो चालेल. आपला प्रश्न कळलाय, आपण फोन ठेवू शकता. खूप छान प्रश्न विचारलाय कारण विदर्भामध्ये मुख्यत्वे कोरडवाहू शेती केली जाते, थोडा दुष्काळी भाग पण आहे, पण पाऊस यावेळेस चांगला झालेला आहे त्यामुळे शेतीला मला असं वाटतं सुगीचे दिवस येतील. खूप छान प्रश्न विचारलाय, सरांकडून उत्तर जाणून घ्यायचं आहे पण मंडळी त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. एक फोन आला होता हिम्मत भगत यवतमाळहून आणि त्यांनी विचारला होता एक प्रश्न की खडकाळ जमीन आहे
आणि शेळी पालन म्हणजे गोट फार्मिंग त्यांना करायचं असं ते बोलले होते, काय करता येईल सर? तर या ठिकाणी आपल्याला अर्धबंदिस्त शेळी पालन जे आहे तर हा प्रकल्प आपल्याला नक्कीच राबवता येईल. त्यासाठी थोडी जर चाऱ्याची सोय करता आली आणि विशेषतः उस्मानाबादी शेळी आपल्या भागात चालू शकेल. या शेळीचे साधारणपणे वर्षामध्ये 2 वेत होतात आणि एका वेतामध्ये 2 ते 3 त्याला काय म्हणायचं बकरे होतील. अशा प्रकारची या जातीची जर निवड केली तर हा शेळीचा व्यवसाय आपल्याला फायदेशीर ठरू शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिम्मतराव, आपण जर शेळी पालन केलं तर एक बकरी जी आपण आपल्याकडे ठेवणार आहे ती एक बकरी आपल्याला वर्षाला साधारण 14 ते 15 हजार रुपये देते. तर यावरून आपलं थोडंसं अर्थशास्त्र आपण कॅल्क्युलेट करायचं आणि त्यावरून मग आपल्याला किती शेळ्या ठेवायच्या हे आपण ठरवायचं. शेडनेटच्या माध्यमातून काही लागवड करता येईल का? आणि शेडनेटच्या माध्यमातून विविध पिकांची लागवड करायची जर शेतकऱ्यांनी ठरवलं या मॉडेल अंतर्गत, तर कोणत्या पिकांची लागवड करता येईल? तर विशेषतः शेडनेटसाठी 2 प्रकारे आपल्याला स्लाइडमध्ये पिकं घेतलेली दिसतील. पहिलं आणि तिसरं वर्ष आहे त्याच्यामध्ये आम्ही काय केलं होतं, टोमॅटो घेतलं होतं आणि टोमॅटो नंतर काकडी घेतली होती. दुसऱ्या आणि चौथ्या वर्षी पहिलं पीक आहे ते ढोबळी मिरची घेतली होती आणि दुसरं जे पीक आहे काकडी घेतली होती. तर शेडनेटमध्ये शेती करत असताना ही दोन्ही पण पीक पद्धती आपल्याला फायदेशीर ठरलेल्या आहेत आणि सरासरी आम्ही जर पाहिलं तर याच्यामधनं आम्हाला 3.5 गुंठ्याचं हे शेडनेट आहे, 85,000 रुपयाचं उत्पादन मिळालेलं आहे. विशेषतः शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये काकडीचं जे पीक घेतलेलं आहे, काकडी बऱ्याचशा वेळेला काय होते, संकरासाठी या ठिकाणी मधमाशांची आवश्यकता असते. त्यामुळे विशिष्ट प्रकारची जात आहे ज्याच्यावर नर आणि विशेषतः मादी फुलं ज्याच्यावर जास्त आहेत आणि अशा प्रकारची जात जी आहे ती आपण काकडीची या ठिकाणी निवडली पाहिजे. प्रसंगी आपल्याला संजीवकाचा त्या ठिकाणी वापर करावा लागेल जेणेकरून त्याची फलधारणा ही जास्त होईल. नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड म्हणून जे आहे की 1 ppm आपण ते सुचवलेलं आहे, त्याचा जर वापर केला तर आपल्याला शेडनेटमध्ये ही जी पीक पद्धती आम्ही सुचवली आहे, ढोबळी मिरची आणि काकडी, त्याचप्रमाणे टोमॅटो आणि काकडी, तर ही जी पीक पद्धती आहे शेडनेटमध्ये निश्चितच फायदेशीर ठरू शकतो आणि याच्यापासून फायदा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि घरातली जी माणसं आहेत कुटुंबातली त्यांना रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी मिळू शकतात. सर, आपण एक महत्त्वाचा विषय सांगितला की परपरागीकरणासाठी मधमाशांची आवश्यकता शेडनेटमध्ये असते ज्यावर आपण काकडीची लागवड केली असेल. म्हणजे मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की मी एका प्रशिक्षणासाठी इस्रायलला गेलो होतो आणि मी इस्रायलला बघितलं की तिथे हरितगृहामध्ये शेती केली जाते आणि शेती करत असताना मधमाशाच्या पेट्या या ग्रीन हाऊसेसमध्ये हरितगृहात ठेवल्या जातात, त्यामुळे 40% उत्पादन वाढतं. तर मला असं वाटतं की सरांनी आपल्याला एक सोल्युशन सांगितलं आहे, आपल्याला सांगितलं की असं केलं तर असं होऊ शकतं. पण मधमाशांच्या पेट्यासुद्धा आपण ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्याला परपरागीकरण होणार आहे, 40% उत्पादन आपल्याला जास्त मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम के आम गुठली के दाम मध सुद्धा आपल्याला मिळणार आहे, जे आरोग्यासाठी अत्यंत उत्तम आहे. तर मला असं वाटतं सर या गोष्टीचा सुद्धा आपल्या शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे, कारण बिहारचा शेतकरी मधमाशी पालन, मधुमक्षिका पालन फार मोठ्या प्रमाणावर या मॉडेलमध्ये सुद्धा आपल्याला बॉक्सेस ठेवता येतील. 4 ते 5 बॉक्सेस जर आपण ठेवले फळबागेमध्ये ठेवता येईल, शेडनेटमध्ये जरी ठेवले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. इव्हन सर कॅलिफोर्नियामध्ये, अमेरिकेमध्ये बदामाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते, तिथे सुद्धा मधमाशांच्या पेट्या ठेवल्या जातात. म्हणजे संपूर्ण जगामध्ये याचा अवलंब केला जातो. मला असं वाटतं आपला शेतकरी, भारतातला, राज्यातला शेतकरी कुठेतरी कमी पडत आहे. या आधुनिक बाबींचा विचार करणं गरजेचं आहे जर आपल्याला शाश्वत उत्पादन घ्यायचं असेल शेतीतून, विशेषतः कोरडवाहू शेतीतून. सर, आता आपण उल्लेख केला मधमाशांचा. मगाशी आपण एकाने प्रश्न विचारला की मला शेळी मेंढी पालन करता येईल का? आपण असं सांगितलं की याच्यात दुग्ध व्यवसाय म्हणजे पूरक व्यवसाय झाला पाहिजे. तर सर, आता पशुपालन जर करायचं असेल तर असं काही मॉडेल आहे का की जिथे आपल्याला अनेक गोष्टींचा अवलंब करून त्यातून शाश्वत एक उत्पादन मिळवता येईल? आता विशेषतः आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला की महाराष्ट्रातला जो पश्चिम महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो का तग धरून आहे, विशेषतः शेतीला जोडून त्यांनी जे आहे ते दुग्ध व्यवसाय केलेला आहे आणि हा दुग्ध व्यवसाय म्हणजे हे दररोजचं एटीएम आहे. वर्षभर त्याला जे इन्कम आहे, रेग्युलर इन्कम या माध्यमातून मिळत आहे. डेअरी बरोबरच या ठिकाणी ज्या अल्पभूधारक शेतकरी यांनी जर 2 गायी ठेवल्या, या 2 गायींच्या माध्यमातून आपण म्हणतो की एका गायीने साधारणपणे 20 लिटर दूध दिवसाला दिलं पाहिजे, 2 गायींचं 40 लिटर होईल. पण माझं मत असं आहे की सरासरी एका गायीने जरी 10 लिटर दूध दिलं, 2 गायींचं जरी 20 लिटर झालं, तरी हा दूध व्यवसाय जो आहे, पशुपालनाचा जो व्यवसाय आहे तो फायदेशीर ठरू शकतो. वर्षाकाठी साधारणपणे 2 गायींचं 6000 लिटर दूध मिळेल आपल्याला. गायींचा चाऱ्याचा जरी प्रश्न जर पाहिला आपण तर दिवसाकाठी एका गायीला 25 किलो हिरवा चारा लागेल, 6 किलो वाळलेला चारा लागेल, 2.5 किलो साधारणपणे खाद्य लागेल आणि ह्या मॉडेलच्या माध्यमातून आपल्याला हा चारा जो आहे तो आपण परिपूर्ण याची गरज भागू शकतो. आता विशेषतः कोरडवाहू भागाचा जर विचार केला सर, एक फोन घेऊया. माफ करा आपल्याला होल्ड नाही करता येणार जास्त. औरंगाबादहून सतीश करपे काय विचारू
हा सर, म्हटलं सतीश करपे बोलतो औरंगाबादवरून. विचारा. बोला. हा सर, म्हटलं माझी 1.5 एकर जमीन आहे. हां तर मोसंबीचे झाड आहे त्यामध्ये, तर मला त्याच्यात अंतर्गत पीक घ्यायचं होतं मोसंबीच्या झाडामध्ये. बरं, आंतरपीक. हा, तर रब्बी हंगामात आणि खरीप हंगामात कोणतं घ्यायला पाहिजे, कोणतं बरं योग्य राहील? विचारूया सर. सर काय सांगता येईल? तर निश्चितच मोसंबीची जर आपण नव्याने लागवड जर केलेली असेल तर मोसंबीच्या पिकाची स्पर्धा करणार नाही असे आपल्याला एक ठिकाणी पीक घ्यावं लागेल. म्हणजे उंच वाढणारी पिकं कोणतीही घ्यायची नाही. सुरुवातीच्या काळामध्ये जर खरीपाचा जर विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी सोयाबीनचं पीक घेता येईल. आणि रब्बी हंगामाचा विचार जर केला, आपला रब्बीचा प्रश्न आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला कांद्याचं भाजीपाल्याचं पीक घेता येईल किंवा इतरही भाजीपाल्याची पिकं घेता येईल. जर पाणी पुरेसं नसेल तर त्या ठिकाणी हरभऱ्याचं जे आहे पीक, तर ते पीक त्या ठिकाणी घेता येईल. अशी कमी उंचीची जी पिकं आहेत, कमी वाढणारी जी आहेत, जमीन धरून जी वाढणारी जी पिकं आहेत, चवळीसारखं पीक सुद्धा त्या ठिकाणी घेता येईल. तर सर, म्हणजे माफ करा, म्हणजे यापुढे जाऊन मला असं सांगावं वाटतं त्यांना की औरंगाबादमध्ये आपण जर बघितलं तिथे जे लेणे आहेत, त्यामुळे तिथे 5 स्टार हॉटेल आहेत, मोठे मोठे हॉटेल्स आहेत, परदेशी नागरिक पण येतात, त्यामुळे परदेशी भाज्यांना पण तिथे प्रचंड मागणी आहे. आणि औरंगाबाद हे ड्राय क्लायमेट आहे, तिथे शुष्क वातावरण आहे, त्यामुळे हिवाळ्यामध्ये मोसंबीच्या बागेमध्ये आपण बेड तयार केले, मल्चिंग केलं आणि त्या ठिबकचा जर अवलंब केला तर ब्रोकोलीसारखं, लेट्यूससारखं, सेलरीसारखं अनेक पिकं आपण घेऊ शकतो परदेशी भाजीपाला. आणि परदेशी भाजीपाल्याला औरंगाबादमध्ये अनेक 5 स्टार हॉटेल्स आहेत, तिथे प्रचंड मागणी, त्याला चांगला भाव मिळतो. चेरी टोमॅटो आपण तिथे करू शकता. तर सरांनी तर आपल्याला उपाय सुचवलेले आहे, पण मला असं वाटतं थोडंसं आधुनिक शेतीकडे पण आपण बघितलं पाहिजे जर सिंचन आपल्याकडे असेल. निश्चित. सर, एक उत्तर आपण देत होतात आणि थोड्यात फोन आला औरंगाबादून आणि आपण सांगत होतात की दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन किंवा कोंबडी पालन काय करता येईल सर? तर या ठिकाणी आपण जो विचार करत होतो, पशुपालनाचा विचार करत होतो, ज्या भागामध्ये पाणी नाही आहे, कोरडवाहू भाग आहे, त्या ठिकाणी आपल्याला या संकरित गायीच्या ऐवजी, या संकरित जे गायी आपण स्लाइडमध्ये पाहतो की 2 गायी आहेत ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, पण या संकरित गायीच्या ऐवजी जर आपण शेळी पालन केलं, शेळी पालन किंवा खिलार गायी म्हणतो आपण, खिलार गायी जरी ठेवले, आपल्याला वर्षाकाठी खिलार गायीच्या माध्यमातून एक जरी खोंड मिळालं तर वर्षाकाठी 35 ते 40 हजार रुपये मिळू शकतात. 10 शेळी जर ठेवल्या, त्याच्याबरोबर एक नर जरी ठेवला, तर याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वर्षाकाठी जरी पाहिलं आपण तर साधारणपणे 80 ते 90,000 रुपये, लाखभर रुपये मिळू शकतात. अशा प्रकारे कोरडवाहू भागामध्ये की या दूध पालनाच्या ऐवजी जर शेळी पालन आणि खिलार गायीचं पालन आणि कुक्कुटपालनामध्ये विशेषतः बकेयार्ड पोल्ट्री जे म्हणतो आपण, किचन गार्डन, परसबागेतलं आणि विशेषतः परसबागेतली सुद्धा आपण जर त्या ठिकाणी शेती केली तर ती फायदेशीर. एक फोन घेऊया. घ्या. अकोल्याहून तेजश्री जाधव काय विचारू इच्छितात? विचारा तेजश्री. हॅलो. हा, आवाज येतोय, विचारा. ऍक्च्युली आमच्या वावराच्या बाजूला आहेत ना 2 एकर मध्ये चिंचेची लागवड केलेली आहे आणि त्या चिंचेच्या लागवडीमुळे काय होतंय की कुठलंही पीक त्या शेतामध्ये येत नाहीये. हा, तर कुठल्याही तर काही म्हणजे पीक सजेस्ट करू शकता की आम्ही तिथे काय लावू शकतो? तेजश्री ताई, हे 2 एकर मध्ये संपूर्ण लागवड चिंचेची केलेली आहे, दुसरं काहीच नाही? संपूर्ण लागवड चिंचेची आहे ना. आणि किती मोठी आहे ती? आणि जवळ 2 एकर मध्ये आहे. झाडं किती मोठे आहेत? झाडं बरीच मोठी आहेत, त्यांची मुळ्या एक जे आहेत ना त्या पाणी सर्व शोषून घेतात, त्याच्यामुळे ते जमीन मध्ये कुठलं पीक जास्त हे चालत नाहीये. आणि चिंचेपासून जे उत्पादन मिळतं त्याचं विपणन म्हणजे मार्केटिंग आपण करत नाहीये? नाही, आमचं नाहीये, ते दुसऱ्यांचं आहे. पण त्याच्यामुळे काय होतंय की आमच्या इकडे वावरामध्ये पिकांवरती इफेक्ट होतोय त्याचा. किती अंतर आहे 2 शेतांमध्ये? 2 किती अंतर? पर्यायी पीक कुठलं सुचल? किती अंतर? जाऊ दे सर. आता प्रश्न असा आहे की मला असं वाटलं की त्यांच्या शेतामध्ये चिंचेची लागवड केली, पण त्यांचं असं म्हणणं दुसऱ्यांनी केलं आणि त्याचा यांना त्रास होत आहे. तर सर, यात काय सजेशन देणार आपण? नाही, यात आपण काही सूचना करू शकत नाही, पण त्या चिंचेची बाग ज्यांची आहे त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून चारा पिकं मात्र त्या ठिकाणी घेता येईल. जी जमिनीला धरून जी पिकं वाढतात ती त्या शेतामध्ये चिंचेच्या पिकामध्ये घेता येईल. मला असं वाटतं की त्यांनी खूप पर्याय आहेत. आज कृषी जे आपलं टेक्नॉलॉजी आहे, तंत्र आहे आणि जे ज्ञान आपल्याकडे आहेत आणि आपल्याकडे अकोल्याला ते आहेत, म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तिथे आहेत. मला असं वाटतं की तेजश्री ताईंनी पंजाबराव कृषी विद्यापीठात नेमका प्रश्न काय आहे तो आपल्याला काय
नाही, त्यांचं असं म्हणणं सर दुसऱ्याच्या शेतात त्यांना त्रास होतो असं थोडक्यात त्यांना म्हणायचं होतं. एक प्रकारची कंप्लेंटच होती. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आपल्या जवळ आहे, तिथे जर आपण गेला तर मला असं वाटतं तिथे खूप तज्ज्ञ आहेत. त्यांना जर संपर्क साधला तर त्यातून काहीतरी आपल्याला मार्ग नक्की निघेल. सर, आता जेव्हा आपण एका शेतकरी कुटुंबाचा विचार करतो आणि 4 ते 5 सदस्य साधारण आपण जर गृहीत धरले की शेतकरी, शेतकऱ्याची बायको, 2 मुलं आणि एक ज्येष्ठ मंडळी कोणी घरात असतील, आजी आजोबा, बरोबर. तर सर आता यांना सुद्धा हे करत असताना एक सकस आहार मिळाला पाहिजे, तर तो शेतकरी शेतामध्ये काम करू शकेल, त्याची मिसेस गोठ्यामध्ये काम करू शकेल. तर यासाठी त्यांनी पण काही एक नियोजन केलं पाहिजे का, की त्याला प्रोटीन्स पण मिळतील, फॅट्स पण मिळतील, कार्बोहायड्रेट्स पण मिळतील? तर विशेषतः आपण हे शेती पद्धतीचं जे मॉडेल विकसित केलेलं आहे याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाची जी अन्नधान्याची गरज आहे, सकस आहार मिळाला पाहिजे, संतुलित आहार मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता सुद्धा वाढली पाहिजे, अशा प्रकारचं हे मॉडेल आहे. आणि इंडियन मेडिकल काउन्सिल जे आहे त्यांनी जे स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत की आपल्याला किती अन्नधान्याची एका कुटुंबासाठी गरज आहे. तर आपण या स्लाइडच्या माध्यमातून जर पाहिलं तर साधारणपणे अन्नधान्य, कडधान्य, त्याचप्रमाणे तेलबिया, याचप्रमाणे भाजीपाला, फळ उत्पादन याची संपूर्ण जी या कुटुंबाची गरज आहे या ठिकाणी आपण ती दिलेली आहे. आणि प्रत्यक्ष मॉडेलमधील जर उत्पादनाची आकडेवारी जर आपण पाहिली तर काहीतरी ती दुपटीपेक्षा उत्पादन हे आपलं जास्त निघाले आहे. आणि कुटुंबाची गरज पूर्ण करून ज्यादा विक्रीसाठी जे उत्पादन आलेलं आहे याची सुद्धा जर आपण आकडेवारी पाहिली तर निश्चितच हे मॉडेल आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबाची जी गरज आहे त्याच्यामध्ये आपण जे म्हटलात की फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, जेणेकरून निरोगी आरोग्य जे आहे कुटुंबाला मिळू शकेल आणि आरोग्यावरचा विशेषतः जो आहे की दवाखान्यावरचा खर्च कमी होऊ शकेल, अशा प्रकारचं हे मॉडेल आपण दिलेलं आहे. म्हणजे सर थोडक्यात असं म्हणतात की जान है तो जहां आहे. आपल्याला शेतकरी असं म्हणतात की शेतकरी टिकला तर देश टिकेल, शेती टिकेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा अशा प्रकारचं शेती किंवा विविध पिकांची लागवड केली पाहिजे की ज्यातून आपल्याला प्रथिनं मिळतील, आपल्याला फॅट्स मिळतील, आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतील. मंडळी, बरंच काही जाणून घ्यायचं आजच्या विषयाला अनुसरून, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकिंगवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीचे मॉडेल या विषयावर. आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर भरत रासकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. आज आपल्यासोबत आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. सर, एक प्रश्न मला विचारायचा होता, पण एक फोन आलाय सोलापूरहून. आबा करडे काय विचारू इच्छितात? विचारा आबा. आवाज येतोय? विचारा. हॅलो सर. हा, विचारा. हॅलो हॅलो विचारा. हा, आबा करडे बोलते पिलीवरून. हा, बोला. विचारा, प्रश्न विचारा. अहो सर, डाळिंबीची बाग आहे, त्यात आंतरपीक काय घेऊ? बरं, चालेल, विचारूया सरांना. सर, डाळिंबाची बाग केली आणि आंतरपीक काय घ्यायचं? आता डाळिंबाची जी बाग आहे नव्याने जर लागवड केलेली असेल तर आपल्याला डाळिंबाच्या बागेमध्ये सुरुवातीला खरीप हंगामामध्ये सोयाबीन घेता येईल, मूग घेता येईल, उडीद घेता येईल. म्हणजे त्या डाळिंबाच्या बागेशी स्पर्धा करणार नाही अशी पिके आपल्याला खरीपात घेता येईल. मगाशीच मी सांगितलं त्याचप्रमाणे रब्बी हंगामामध्ये आपल्याला भाजीपाल्याची पिकं घेता येईल. याच्यामध्ये कोबी वर्गातली पिकं घेता येईल. कोबी आहे, फ्लावर आहे, नवलकोल आहे, त्याचप्रमाणे आपण सांगितलं एक्झॉटिक याच्यामध्ये ब्रोकोली आहे. या पिकाशिवाय आपल्याला हरभऱ्याचं पीक सुद्धा त्या ठिकाणी डाळिंबाच्या बागेमध्ये घेता येईल. सुरुवातीचे साधारणपणे 2 वर्ष तरी आपल्याला डाळिंबाच्या बागेमध्ये ही आंतरपिके घेता येतील. सर, म्हणजे थोडक्यात फळबागेमध्ये डाळिंबाचं असो किंवा इतर असो, त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आणि अंतर जर आपण जास्त ठेवलं असेल तर आपल्याला निश्चितच ठिबक सिंचनचा अवलंब करून जर पाणी असेल आपल्याकडे तर आपण भाजीपाल्याची लागवड करू शकतो आणि अधिकचा नफा आपण मिळवू शकतो. नक्कीच. मंडळी, बरंच काही जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकिंगवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीचे मॉडेल या विषयावर. आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर भरत रासकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठातून राहुरीन आपल्यासोबत इथे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. सर, एक फोन आलेला आहे औरंगाबादहून. अशोक बोबडे काय विचारू इच्छितात? अशोकराव, विचारा. हा, हॅलो सर. हा, विचारा. हा सर, देशमुख सर, नमस्कार. नमस्कार, विचारा. हा सर, माझा प्रश्न असा आहे, माझी वरुडी आणि वायगाव शिवारामध्ये 2-2 एकर जमीन आहे. हा, बोला. बोला. हॅलो हॅलो. हा, बोला. हा, तर त्यासाठी आहे ना मला शेडनेट करण्यासाठी मी आपल्याकडे फाईल भरून दिलेली आहे बँकेकडे, पण बँक हैदराबाद बँक आमच्या गावचे काही थकीत कर्ज असल्या कारण त्याचं कारण पुढे करून बँक कर्ज देत नाही.
तर आम्हाला काय म्हणतो माझ्याकडे पाणी उपलब्ध आहे, स्वतःच धरणाचं पाण्याची आवश्यकता नाही, स्वतः विहिरीला पाणी भरपूर आहे. पण ते असं सरकारनं जर हे नियम जर लागू केले, गावातले लोक थकीत आहे म्हणून त्यांनी कर्ज देत नाही, तर मग होतकरू शेतकऱ्यासाठी काय करायचं? अशोकराव, तुम्ही फोन ठेवू शकता. वास्तविक पाहता आज बँक जर आपलं कर्ज मंजूर करत नसेल तर ते बँकांचे काही नियम आणि अटी असतात ज्याची पूर्तता आपल्याला पूर्ण करावी लागते. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं असं आहे की आपली इच्छा खूप चांगली आहे की आपण शेडनेटच्या माध्यमातून, हरितगृहाच्या माध्यमातून 2-2 एकर जी शेती आहे आपली, तिथे आपण नक्की चांगली शेती करू शकता, आधुनिक शेती करू शकता. पण सुरुवातीला बँकेचं कर्ज हे आवश्यक आहे. तर मला असं वाटतं की बँकेच्या अटीविरुद्ध आपण जाऊ शकत नाही. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून याविषयी आम्ही आपल्याला काही सल्ला देऊ शकत नाही. पण मला असं वाटतं की आपण जो तालुका कृषी अधिकारी आहे आपल्या तालुक्यातला, त्याला जर जाऊन भेटला आणि त्यातून काही मार्ग निघतो का, कारण याच्यात अनुदान पण आहे, हरितगृहासाठी सुद्धा अनुदान आहे आणि शेडनेटसाठी सुद्धा अनुदान आहे. तर मला असं वाटतं त्यांना जर भेटला तर काहीतरी मार्ग निघेल. आणि मला असं वाटतं सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तालुका कृषी अधिकाऱ्याला जर भेटलात तर मला असं वाटतं काहीतरी मार्ग त्यांनी निघेल. असं म्हटलंय की माझ्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, तर माझं त्यांच्याकडे जर सिंचनाची व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी त्यांनी भाजीपाल्याची जर पिकं घेतली, त्याच्या माध्यमातून जर जास्त पैसा मिळवला आणि त्या पैशातून जर काही प्रमाणात छोट्या प्रमाणात 10 शेडनेट, गुंठ्याचं, 5 गुंठ्याचं जर शेडनेट केलं तर निश्चितच शेतकऱ्याची जी इच्छा आहे की मोठ्या शेडनेट करायचं ते पुढे त्यांना पूर्ण आणि सर्वात करता येईल. महत्त्वाचं म्हणजे सर आपण खूप छान सांगितलं की बँकांच्या कर्जावर अवलंबून राहण्याची गरजच नाही. सुरुवातीला सिंचन आपल्याकडे आणि जागा आपल्याकडे, तर आपण ठिबक सिंचनच्या माध्यमातून जर भाजीपाल्याची लागवड केली, थोडीशी फुलशेती केली आणि फळशेती म्हणजे फळबाग उभी केली, तर त्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त नफ्यातून त्यातून थोडंसं सेव्हिंग करून छोट्या प्रमाणात का होईना ग्रीन हाऊस किंवा शेडनेटचं आपण उभारू शकता. सर, एक मला महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काळाच्या ओघामध्ये आपण बघितलं की हरित क्रांती घडली आणि हरित क्रांतीच्या माध्यमातून अमाप केमिकल फर्टिलायझर म्हणजे रासायनिक खतांचा आणि रासायनिक कीटकनाशकांचा खूप वापर झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मानवी आरोग्य धोक्यात आलं तसं जमिनीचं आरोग्य पण खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेलं आहे. तर आता जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आपलं जे हे मॉडेल आहे त्यात या जमिनीच्या आरोग्याचा काही विचार करण्यात आला आहे का, किंवा जी सुपीकता आहे त्याचा विचार करण्यात आला आहे का? निश्चितच आपण जर पाहिलं, देशाच्या पातळीवर जर पाहिलं तर साधारणपणे 18 मिलियन टन रासायनिक खतं जी आहेत ते 18 मिलियन टन देशाच्या पातळीवर खतं वापरली जातात आणि पिकं जी खतं घेतात ती जवळपास 27 मिलियन टन घेतली जातात जमिनीतून. हा जो फरक आहे 9 मिलियन टनाचा, हा कुठून भागवायचा? तर आपल्याला निश्चितच या ठिकाणी सेंद्रिय शेतीचं जे प्रयोजन आहे की आपल्या या फार्मिंग सिस्टीम मॉडेलमधून विशेषतः जो टाकाऊ भुस्सा आहे, जनावरांचं जे वेस्टेज आहे, कोंबडी खत आहे, गांडूळ खत आहे, त्याचप्रमाणे एक गोठ्यातलं जे मलमूत्र आहे, याच्या माध्यमातून जे आहे आपल्याला नत्रस्फुरद आणि पालाश ही जी सेंद्रिय शेतीची आपली जी संकल्पना आहे याच्या माध्यमातून आपण ही खतांची गरज भागू शकतो. विशेषतः आम्ही जे मॉडेल केलेलं आहे त्यामधून 107 किलो नत्र, 33 किलो स्फुरद, हे स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला दिसते पहा, 82 किलो पालाश, अशा प्रकारे जवळपास ही 8,000 रुपयाची खतं जी आहेत या सेंद्रिय पिकांच्या अवशेषापासून आपल्याला मिळू शकतात. आणि ही जर आपण जमिनीमध्ये टाकली तर जमिनीची सुपीकता जी आहे ते निश्चित वाढू शकतो. आपण जर दुसरं जर पाहिलं, आपण आम्ही जर आमची जी स्लाइड पाहिली आहे की हे मॉडेल सुरू करण्याच्या अगोदर जे अन्नद्रव्याचं प्रमाण होतं आणि 4 वर्षानंतर जर पाहिलं आपण 5 वर्षानंतर, तर हे सगळे अन्नद्रव्य जे आहेत सेंद्रिय कर्बन, नत्र, स्फुरद, पालाश हे वाढलेलं आहे. म्हणजे जमिनीची सुपीकता सुद्धा आपण टिकवू शकतो. आपल्याला या शेतीतून बरंच काही मिळू शकतं, या आधुनिक मॉडेलमधून बरंच काही मिळू शकतं. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता कृषी दर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चेसाठी विषय निवडलाय, वनशेती व्यवस्थापन काळाची गरज. या कार्यक्रमात तज्ज्ञ असतील डॉक्टर सखेचंद अनारसे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर. मंडळी, याविषयी जर काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला विचारा फोन करून, कारण हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. मंडळी, आपल्या पत्रांची आम्ही वाट बघत असतो, त्यामुळे आपल्याला जर आम्हाला पत्र लिहायचं असेल, संपर्क साधायचा असेल, त्यासाठी आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. मंडळी, ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. खाली ईमेल आयडी आम्ही दिलेले आहेत, कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com, आणि दुसरा ईमेल आयडी आहे कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com, कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. मंडळी, आपण फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून आम्हाला फॉलो करू शकता. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम जर आपला मिस झाला असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण परत बघू शकता. मंडळी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक
छानसं अनोखं मॉडेल निर्माण केलं आहे, ज्या मॉडेलच्या माध्यमातून कोरडवाहू शेतकरी अनेक गोष्टी छोट्याशा जागेत करू शकतो आणि आपली आर्थिक उन्नती साधू शकतो. सर, आपण इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार.